आज मी तुम्हाला खूप मस्तपैकी क्रिस्पी फ्राय करून रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी मच्छी कुप्पा फ्राय करची रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता मस्तपैकी हे मी पीठ घेतलेलं आहे आणि आता हे कुप्पा घेतलेलं आहे छानपैकी धुवून स्वच्छ। लिंबू टाकून घ्यायचं आपल्याला। एक लिंबू पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये। तेल टाकून घ्यायचं आपल्याला। ह्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, हळद, जिराची पावडर, मीठ टाकून घ्यायचं। मसाला 2 चमचा, संपूर्ण मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा। आता हे मस्तपैकी आपल्याला 10 ते 15 मिनिटं प्लेट झाकून ठेवून द्यायचं। मस्त मच्छी आपली मॅग्नेट होऊन जाईल। हे बघा, आता मस्तपैकी आपले 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया, मस्त आपली मच्छी मॅग्नेट झालेली आहे। आता मी एका साईडला तवा ठेवलेला आहे। तवा पण छानपैकी आपला गरम झालेला आहे। तव्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे। तेल मस्त आपलं कडकडीत तापून घ्यायचं। आपण एक मच्छी टाकून घेऊया, मस्तपैकी कुप्पा। मस्त आपलं स्टार्टर, मस्त कुप्पा स्टार्टर छान आपलं क्रिस्पी होणार आहे। मस्तपैकी आता थोडी फास्ट गॅसवरती मच्छी शेकून घ्यायची। छान एक साईड क्रिस्पी करून घ्यायची। तर आपली एक साईड झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वरून थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा। बघा, आता मस्तपैकी एक साईड आपली छान झालेली आहे। आता आपण एक साईड करून घेऊया। एक मस्त झालेली आहे। एक साईड आपल्याला हळूहळू करून घ्यायची, कारण की बारीक गॅसवरती आपल्याला मस्त कुप्पा क्रिस्पी करून घ्यायचा।
बघा आता मस्तपैकी आपल्याला बारीक गॅसवरती छान शेकून घ्यायचं आहे. मस्त भाजी क्रिस्पी करून घ्यायची. आता मस्तपैकी आता आपण हे साईडला करून घेऊ. छान आपली सुटून झालेली आहे मच्छी. आता आपल्याला दुसरी टाकून घ्यायची. दुसरी मच्छी टाकून घेऊ आपण. मस्त आपली जी मच्छी झालेली आहे साईडला करून घेतली आहे. दुसरी मच्छी घेतलेली आपण. आता मस्त एक साईड शेकून घ्यायची आपण छानपैकी. अशा प्रकारे कुप्पा मच्छी क्रिस्पी खूप छान होते. तुम्ही पण बनवा. मस्तपैकी छान कुप्पा क्रिस्पी मस्त रेसिपी झालेली आपली छानपैकी. मस्त स्टार्टरसारखं आपण खाऊ शकतो. छान मस्त कुप्पा तुम्ही पण बनवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मी तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.